तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मवियाच्या मुख्यमंत्री पदाच्या ऑफरवरून नाना पटोलेंनी आता यू टर्न घेतलाय। मी गमतीने बोललो होतो, काही लोक सिरियस घेत असतील तर त्यांनी सिरियस राहावं असं नाना पटोले म्हणतात। काल धुलीवंदनानिमित्ताने थट्टामस्करी केली आणि आता सरकारने सिरियस होऊन जनतेच्या प्रश्नावर समोर यावं असं नाना पटोले म्हणतात। तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जी मुख्यमंत्री पदासंदर्भातली ऑफर दिली होती त्यावरून राजकीय वर्तुळात मग चर्चांना उधाण आलेलं आणि याच पार्श्वभूमीवर आता नाना पटोलेंनी आपल्या त्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आणि यू टर्न घेतलं। आपण या संदर्भात गमतीने बोलल्याचं ते म्हणालेले आहेत, मात्र आता सरकारने लोकांच्या प्रश्नावर गंभीर व्हावं असंही त्यांनी सांगितलेलं आहे। काल होळीचा दिवस होता, धुळीवंदनीचा दिवस होता आणि या सणाचं एक सगळ्यात महत्त्व जे आहे आमच्या संस्कृतीमध्ये की आपसातले सगळे मतभेद विसरून आम्ही सगळ्यांनी या राज्याच्या प्रत्येक लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे, जे राज्यकर्ते आहोत ते। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या ज्या काही राजकीय घडामोडी आता आपल्या चाललेल्या आहेत आणि म्हणून मी त्याला सुरुवातीलाच एक म्हटलं की होली हे बुरा न मानो असं म्हणून त्या विषयाला गमतीमध्ये घेतलेलं आहे। काही लोक सिरियस घेत असतील तर त्यांनी सिरियस राहावं, म्हणजे सगळ्यांसाठीच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।